नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप वेंडर सिलेक्शन कशा प्रकारे करायची ते आपण पाहूयात। तरी ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तरी अशा प्रमाणे आपण पेमेंट केल्याच्या नंतर वेंडर इन्फॉर्मेशन रिसीव्ड हे असे ऑप्शन आल्याच्या नंतर आपले पेमेंट सक्सेसफुल झाले असे दाखवत आहे। तरी चला आपण महाडिस्कॉम या वेबसाईटवरती जाऊयात। महाडिस्कॉम वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर बेनिफिशियल स्टेटस आपण ॲप्लिकेशन करंट स्टेटस यावरती क्लिक करूया। यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे असे पेज ओपन होईल। याच्यावरती जे तुमचा MK ID आहे ते आपण इथे टाकूयात। तुमचा MK टाकल्याच्या नंतर सर्च करूयात। सर्च केल्याच्या नंतर अशा प्रमाणे तुमच्या समोर डॅशबोर्ड येईल, पेमेंट रिसीव्ड, जेणेकरून आपण पेमेंट केलेलं आहे परंतु वेंडर सिलेक्शन झालेलं नाही। त्यासाठी आपण पेमेंट रिसीव्ड अशा प्रमाणे आलेले आहे। त्याचप्रमाणे खाली निळ्या अक्षरात जे दिसत आहे 3 HP खाली आपण त्याला क्लिक करूयात। क्लिक केल्याच्या नंतर पुढील साईटवर आपल्याला नेण्यात येईल। असे गेल्याच्या नंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण पुढे आल्याच्या नंतर तिथे क्लिक केल्याच्या नंतर जे या कंपनीचे नाव आहेत हे याद्या दिलेले आहेत। जे म्हणजे कंपनी आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत। आपण त्याप्रमाणे कंपन्या पाहूयात, जेणेकरून आपण कोणतीही कंपनी निवडली ते किती लोकांना त्याचा वापर केलेला आहे किंवा किती लोकांना त्या निवडले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला इथं त्या लिस्टमध्ये दाखवत आहेत की सर्वात चांगली कंपनी कोणती आहे व आतापर्यंत किती लोकांना वापरलेले आहे ते अशा प्रकारे सर्व कंपन्या दाखवत आहेत। तरी आपण सर्व कंपन्या पाहिल्याच्या नंतर आपण खालील पेजला आपल्या निळ्या पट्टीला क्लिक केल्याच्या नंतर सर्व पेज बघितल्यानंतर आपण खाली निळ्या पट्टीला क्लिक करूयात। क्लिक केल्याच्या नंतर पुढील प्रमाणे तुमच्या समोर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आहे। जे वेंडर सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे तुमचं महावितरणकडे जे सोलार आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला एक OTP येईल। ते OTP आपण इथं टाकल्याच्या नंतर इथं क्लिक करूयात। इथं क्लिक केल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन इज सक्सेसफुल असा मेसेज येईल। असा मेसेज आल्याच्या नंतर आपण पुढील प्रमाणे आहे त्याच पेजवरती नंतर वापस जाऊयात। वापस गेल्याच्या नंतर प्रथम आपण पहिली स्टेप आहे त्या स्टेपवरती येऊयात। नंतर तुमचा MK ID परत नंतर एकदा टाकूयात। नंतर तुमचा MK ID टाकल्याच्या नंतर पहा अशा प्रमाणे वेंडर सिलेक्शन इज सक्सेसफुल म्हणजे